18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतलाय। आज दोन्ही हप्ते एकत्र सगळ्या लाडक्या बहिणी खुश होत आहेत। आज एकत्रित हप्ता आहे 3,000 सन्मान निधीचा। हा आज आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत। साधारणपणे 2,52,00,000 इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही TDBTच्या माध्यमातून आम्ही वितरित राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज 8 नोव्हेंबर शनिवार 100% गोड सुद्धा झालेला आहे। म्हणजेच आज 8 नोव्हेंबर शनिवार आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये 20 तांत्रोण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना आता निवडणूक जवळ आलेली आहे, आचारसंहिता सुद्धा आता लवकरच लागू होणार आहे। त्या अनुषंगाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे वाटप झालेला आहे। आता तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची चिंता लागलेली होती, तर तुमचे आज नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्याचे आणि डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडक्या बहिणींना आज 8 नोव्हेंबर शनिवार संकष्ट चतुर्थी निमित्त पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे दोन्ही हप्त्यांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना आज 8 नोव्हेंबर शनिवार या ठिकाणी संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार नाही, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमची नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची डिसेंबर महिन्याच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या खात्यामध्ये फक्त नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत नाही। त्यासोबत लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये वितरित करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यासोबत सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी निवडणुकीचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। कारण 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, 3 गॅसचे पैसे आणि मतदानाचे पैसे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना आज सकाळीच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत। थेट उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। आपल्याला शब्द देतो, तुमच्या खात्यात 2 हप्ते जमा होणार म्हणजे होणार। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही। तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची नोव्हेंबरच्या हप्त्याचे, डिसेंबरच्या हप्त्याचे आजपासून प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे। आता तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। कारण लाडक्या बहिणींना आता स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत। आता निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी आचारसंहिता लागू होत असते आणि या आचारसंहितांमध्ये कोणत्या योजनांचे पैसे वाटप केले जात नसतात। त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याच्या पूर्वी सरकारच्या माध्यमातून हे पैसे वाटप केले जाणार होते, तर त्याची सुरुवात आज
8 नोव्हेंबर शनिवार संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं करण्यात आलेले आहे सर्व लाडक्या बहिणींचे आज या ठिकाणी संकष्ट चतुर्थी गोडसुद्धा झालेली आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज 8 नोव्हेंबर शनिवार आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। उद्या रविवार आहे बघा लाडक्या बहिणींना, उद्या रविवार आहे त्यामुळे उद्या काही बहिणींना पैसे येणार नाहीत, कारण लाडक्या बहिणींना उद्या काही बँका सुरळीतपणे सुरू असतात, रविवारमुळे काही बँका बंद असतात, त्यामुळे लाडक्या बहिणींना आज जास्तीत जास्त बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील। उद्या काही कमी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येतील, परंतु परत सोमवारी या ठिकाणी 10 नोव्हेंबर रोजी परत जास्तीत जास्त बहिणींना पैसे मिळतील। परत सोमवार, मंगळवार आणि बुधवार या 3 दिवसांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त बहिणींना पैसे वाटप होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी करू नये, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। तशा प्रकारची माहिती आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे। थेट उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। माझ्या लाडक्या बहिणींना, माय माऊलींना मिळणारी रक्कम वाढवण्याचा निश्चित प्रयत्न करेल, माझा वादा आहे। आम्ही आमच्या लाडक्या बहिणींचे सख्खे भाऊ म्हणून काम केलंय, निर्णय घेतलेला आहे। 1,500ची ओवाळणी 2100 रुपये कट घेती आर्थिक तजवीज करून ही योजना राबवली जात आहे। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय करणार नाही। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता या ठिकाणी वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये समान पैसे वाटप सुद्धा होणार आहे। तर आपण या ठिकाणी बघून घेऊयात की आज 8 नोव्हेंबर शनिवार संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या परवा कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होतील आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता या ठिकाणी कमी वेळामध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे नोव्हेंबरच्या हप्त्याची आणि डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार नाहीत। परंतु लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून जी KYC ची अट लावण्यात आलेली आहे तर त्या KYC विषयी सुद्धा या ठिकाणी महत्त्वाची माहिती देण्यात आलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणींनी अजून KYC केलेले नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना तुम्ही लवकरात लवकर सावधान व्हायचं आहे। अन्यथा जर तुम्ही या KYC कडे दुर्लक्ष केलं, KYC करताना या ठिकाणी निष्काळजीपणा केला तर तुमचे दिवसाचे 50 रुपये म्हणजेच प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये बंद होऊ शकतात। आणि जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या प्रत्येक दिवसाचे 50, महिन्याचे 1500 रुपये बंद होऊ नये तर यासाठी लाडक्या बहिणींनो KYC करणं बंधनकारक आहे। बघा या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता हा KYC करो अगर ना करो तरी पण वाटप होणार आहे। परंतु लाडक्या बहिणींनो 1 जानेवारी 2026 पासून जर तुम्हाला नियमितपणे पुढील 4 वर्ष या लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर या ठिकाणी KYC करणं बंधनकारक सुद्धा असणार आहे। त्यामुळे लाडकी बहिणींना या ठिकाणी निष्काळजीपणा करू नका, लवकरात लवकर KYC करायला सुरुवात करा। ज्या ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांना पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करणार नाहीत, KYC करताना टाळाटाळ करतील, निष्काळजीपणा करतील त्या लाडक्या बहिणीने या ठिकाणी सावधान व्हायचं आहे, अन्यथा हप्ता बंद होणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण बघून घेऊयात की आज 8 नोव्हेंबर शनिवार संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत त्याची माहिती सुद्धा लगेच देतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या भरपूर बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अशा सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं या ठिकाणी पाहायला सुद्धा मिळालेलं आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्यामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि आज बैठकीमधून या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना राज्य सरकार
सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून तशा प्रकारची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकार हे देणार आहे, त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना पैसे वाटप करत आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी सुद्धा वाटप करत आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी खटाखट पैसे वाटप होतील, अन्यथा पैसे वाटप होणार नाहीत. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आज 8 नोव्हेंबर शनिवार संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होत आहेत, उद्या आणि परवा कोणकोणत्या बहिणींना पैसे वाटप होणार याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली आहे, परंतु यापुढे वाट पाहायची गरज भासणार नाही, कारण राज्य सरकारकडे निधीला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. म्हणजेच KYCची अट रद्द करून या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे. तर तो कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत, टोटल मिळून किती पैसे वाटप होत आहेत, मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का आणि कोणत्या बहिणींना पैसे वाटप होत नाही, तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना हे माहिती पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, तुमचा तोटा सुद्धा होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमची सुद्धा नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुम्हाला सुद्धा येऊन जाणार. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी तुम्हाला जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर राज्य सरकारकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. कारण लाडक्या बहिणींना या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता फक्त पात्र बहिणींच्याच खात्यामध्ये वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असतील, लाडकी बहीण योजनेच्या पात्रतांमध्ये नियमांमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये पैसे वाटप होतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या नियमांमध्ये पात्रतांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाहीत. कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर आपण या ठिकाणी बघून घ्या की कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत, म्हणजेच कोणकोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण अटी शर्ती पात्रता कोणकोणते नियम लागू झालेले आहेत त्याची माहिती आपण घेणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना त्याच्या अगोदर बघून घ्या की तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी टोटल मिळून किती पैसे वाटप होत आहेत, या ठिकाणी मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत का, अजून तुम्हाला कोणत्या लाभांतर्गत पैसे वाटप करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. बघा लाडक्या बहिणींना हे सरकार माहितीचं सरकार आहे, हे सरकार देणारं सरकार आहे, हे सरकार घेणार नाही. त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना निधी वाटपाला सुरुवात होत आहे. या ठिकाणी राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कारण खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश, तातडीचे आदेश देण्यात आलेले आहे. राज्यातील सरासरी 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो काळजी करू नका, तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आले. परंतु लाडक्या बहिणींना कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाही, कोणत्या लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहे, निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो यापुढे काळजी करायची गरज नाही, परंतु लाडक्या बहिणींनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 10 बँकेमध्ये पैसे येणार नाहीत, कारण या 10 बँकांचा एक प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर या ठिकाणी तुम्हाला पैसे वाटप होणार नाही, तुमची प्रतीक्षा संपणार नाही. तर त्या 10 बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. बघा लाडक्या बहिणींना जर बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर ते बँक खातं लवकरात लवकर बदलायचं आहे, अन्यथा सर्व बहिणींना पैसे वाटप होतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण सुद्धा येणार आहे. तर या 10 बँकांची यादी वाचून दाखवता. त्यासोबत लाडक्या बहिणींना
कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत, कोणत्या बहिणींची प्रतीक्षा संपणार नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकत आहे. कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार नाहीत. कारण या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. या घोटाळ्यांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती मोठ्या प्रमाणामध्ये भार सुद्धा आलेला आहे. म्हणजेच राज्यातील श्रीमंत महिलांनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून चुकीच्या पद्धतीने अर्ज करून या ठिकाणी पैसे घेतल्याचे सरकारच्या निदर्शनास सुद्धा आलेले आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या माहितीनुसार अशा श्रीमंत बहिणींवरती कारवाई होईल. श्रीमंत बहिणींकडून पैशांची वसुली करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे. त्यामुळे लाडकी बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर हा व्हिडिओ 2 मिनिटं पहा. 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सुद्धा समजणार आहे की तुमच्या खात्यामध्ये आज किती पैसे वाटप होणार आहे, तुमची या ठिकाणी कशा पद्धतीने प्रतीक्षा संपत आहे त्याची माहिती सुद्धा समजणार आहे. परंतु लाडकी बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम तर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पात्र लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. राज्यातील सर्व पात्र लाडकी बहिणींना हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुरू राहतील. त्यामुळे त्यांना काळजी करायची गरज सुद्धा पडणार नाही. बघा लाडकी बहिणींना, तुमच्या भावाने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे आणि याच लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहेत आणि हे पैसे अशाच पद्धतीने अजून वाटप सुद्धा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे सरकारच्या माध्यमातून. या ठिकाणी खटाखट पैसे वाटप सुद्धा होतच आहे. तर आपण या ठिकाणी सर्वात अगोदर बघून घेऊया. तर बघा लाडक्या बहिणींना, आज 8 नोव्हेंबर शनिवार संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवत आहेत आणि बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा बातम्या फिरलेल्या आहेत. परंतु यापुढे अशा बातम्या फिरणार नाहीत. कारण लाडक्या बहिणींना, हे सरकार माहितीचं सरकार आहे, हे दिलेला शब्द पाळत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, तुम्ही काळजी करू नका. तुमची प्रतीक्षा संपली. तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. तुमची या ठिकाणी नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहे. यापुढे पैसे वाटपाला या ठिकाणी सुरुवात सुद्धा होतच आहे. तर आपण या ठिकाणी बघून घ्यात की कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही त्याची माहिती सुद्धा देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना, त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. तर ती गोष्ट म्हणजे काय की आपलं सरकार म्हणत आहे की आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय करणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत तरी पण त्यांना अपात्र करण्यात आलेला आहे. तर अशा बहिणींनी काय करायचं असा प्रश्न सरकारच्या समोर उभा राहिलेला आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, सरकारने दिलेल्या माहितीनुसार जर हुकून चुकून एखाद्या पात्र बहिणीचा अर्ज अपात्र झालेला असेल तर त्या बहिणीने आपल्या गावामधील अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे किंवा या ठिकाणी महिला व बालिका विभागाच्या ऑफिसमध्ये संपर्क साधायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आम्ही पात्रतेमध्ये बसत आहोत, परंतु या ठिकाणी आमचा अर्ज अपात्र कशामुळे झालेला आहे त्याचं कारण सांगितलं जाईल. म्हणजेच पात्र नसाल तर कारण सांगितलं जाईल, परंतु पात्र असाल तर तुमचा अर्ज परत एकदा चेकिंग केला जाईल आणि त्यानंतर पात्र करून तुम्हाला सुरळीतपणे हप्त्यांचे पैसे वाटप होतील. कारण लाडक्या बहिणींना, सरकारला तुमची जास्तीत जास्त गरज आहे. तुम्हाला जशी पैशांची गरज आहे त्याच्यापेक्षा दुप्पट सरकारला तुमची गरज आहे. कारण सरकारला माहिती आहे की जर या लाडक्या बहिणींना पैसे वाटप केले, लाडक्या बहिणींना हप्ता वाटप केला तर या लाडक्या बहिणी या ठिकाणी 100% मतदान करतील आणि या लाडक्या बहिणी 100% सरकारला मतदान सुद्धा करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना, हे सरकार देणार आहे. कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. सर्व लाडक्या बहिणींच्याच खात्यामध्ये हे पैसे अशाच पद्धतीने वाटप सुद्धा होतच आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील अशा प्रकारच्या
भरपूर बातम्या फिरलेल्या होत्या, परंतु या ठिकाणी सर्व बातम्यांना ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे. कारण लाडक्या बहिणींना निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे. निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सर्वात अगोदर आज 8 नोव्हेंबर शनिवार संकष्ट चतुर्थीच्या निमित्तानं कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे त्या जिल्ह्यांची माहिती वाचून दाखवता, लगेच बँकांची माहिती सुद्धा वाचून दाखवत आहे. म्हणजेच लाडकी बहिणींना या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होतील, कोणकोणत्या बँकेमध्ये आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये पैसे वाटप होतील त्याची माहिती देणार आहे. परंतु लाडकी बहिणींना त्याच्या अगोदर आपण बघून घेऊयात की राज्य सरकारकडून या ठिकाणी या नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी, डिसेंबरच्या हप्त्यासाठी कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, कोणकोणत्या अटी, कोणकोणत्या शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देतच आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची नोव्हेंबरच्या हप्त्याची, डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर तुम्ही सुद्धा या नियमांमध्ये बसत आहात का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींना हे सरकार देणार आहे, हे सरकार घेणार नाही, हा सरकारचा मंत्र आहे. त्यामुळे सरकार जास्तीत जास्त मतदान करत आहे, जास्तीत जास्त पैसे वाटप करत आहे. बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता स्वराज्य संस्थांच्या स्थानिक निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. म्हणजेच पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत असेल, नगरपंचायत असेल, तर अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका झालेल्या आहेत. जिल्हा परिषदच्या निवडणुका सुद्धा जाहीर झालेल्या आहेत. याचे उमेदवारीचे अर्ज करण्याच्या तारीख असतील, माघार घेण्याची तारीख असेल, उमेदवारीचा अर्ज असेल, निकाल असेल, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सरकारकडे आलेली आहे. म्हणजेच आता लवकरच आचारसंहिता लागू होणार आहे, तर ती आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत. कारण लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की तुम्हाला जर आता पैसे दिले तरच तुम्ही मतदान करताल आणि जर लाडक्या बहिणींना तुम्हाला मतदानाच्या नंतर पैसे दिले तर तुम्ही आपापल्या मनाने मतदान करणार आहे. त्यामुळे सरकारने डोकं लावलेलं आहे की मतदानाच्या अगोदर लाडक्या बहिणींना पैसे दिले की लाडक्या बहिणी विश्वासू आहेत, लाडक्या बहिणी सुद्धा इमानदारी करत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकार या ठिकाणी मतदानाच्या अगोदर पैसे देत आणि लाडक्या बहिणी सुद्धा सरकारला जास्तीत जास्त मतदान करत आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर जिल्ह्यांची यादी बघून घेऊयात, लगेच बँकांची यादी सुद्धा पाहणार आहोत, जेणेकरून लाडक्या बहिणींना जर तुमचा जिल्हा आजच्या प्रमुख 12 जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्हाला आज 8 नोव्हेंबर संकष्ट चतुर्थी शनिवारच्या निमित्तानं पैसे वाटप होतील. ज्यांचा जिल्हा उद्याच्या यादीमध्ये असेल त्यांना उद्या, परवाच्या यादीमध्ये असेल त्यांना परवा पैसे वाटप होतील. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर सरकारच्या माध्यमातून जी नवीन नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तर त्या नियमावलीमध्ये कोणकोणत्या गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत त्या गोष्टी सुद्धा लगेच वाचून दाखवतो. बघा लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तर यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत असतील त्यांनाच पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, पात्रतांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाहीत. कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, जे नियम, ज्या अटी शर्ती लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती लगेच देतो. त्यासोबत लाडक्या बहिणींनो KYC ची शेवटची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे, ती तारीख सुद्धा लगेच सांगतो. त्यासोबत लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून काही योजनांचे अर्ज सुरू करण्यात आलेले आहेत, त्या योजनांची माहिती सुद्धा देणार आहे. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची, बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की KYC विषयी काय अपडेट आलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार KYC करणं बंधनकारक आहे. ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्यांनाच पैसे वाटप होणार आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना 1 जानेवारी 2026 पासून जानेवारी महिन्याचा हप्ता मिळवण्यासाठी KYC करणं बंधनकारक आहे. ज्या लाडक्या बहिणीने KYC केलेली असेल त्यांना काळजी करायची गरज. परंतु लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणीने अजून KYC केलेले नसेल त्या
लाडक्या बहिणींनी KYC करा, आपल्या आधार कार्डाला मोबाईल नंबर लिंक करा, आधार कार्डाला बँक खातं लिंक करा. जर तुमच्या पतीचं आधार कार्ड असेल तर पतीचं आधार कार्ड सुद्धा मोबाईल नंबरला लिंक करा आणि पतीचं आधार कार्ड पतीच्या बँक खात्याला लिंक करा. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार हे KYC लाडक्या बहिणींच्या आधार कार्डवरती होणार आहे आणि त्यासोबत लाडक्या बहिणींच्या पतीच्या आधार कार्डवरती होणार आहे. जर लाडक्या बहिणींना पती नसेल तर त्या पतीच्या आधार कार्डच्या ऐवजी या ठिकाणी तुम्ही तुमच्या वडिलांचं आधार कार्ड देऊ शकता. म्हणजेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपत आहे आणि ही KYC सुद्धा 2 प्रकारे होत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची कसलीच गरज सुद्धा भासणार नाही. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत आणि या ठिकाणी ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू सुद्धा राहणार आहे. तर या ठिकाणी आपण काही माहिती आलेली होती, ते माहिती बघितली. आता नियम, अटी, शर्ती आणि पात्रता सुद्धा सांगत आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना यामध्ये 4 चाकी गाडीची अट लावण्यात आलेली आहे. म्हणजेच ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी नसेल त्यांना पैसे वाटप होतील. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल त्यांना पैसे वाटप होतील. ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल त्यांना पैसे वाटप होतील. बघा, असे जे नियम लावण्यात आलेले आहेत, अशा ज्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, अशा बहिणींना पैसे वाटप होतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये, नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे वाटप होणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी काळजी करायची गरज आहे. तुमच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना आज एकाच दिवशी सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणं शक्य होणार नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून आज काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, परवासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेल्या आहे. तर याच्यामध्ये पुणे शहर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, परभणी असेल, बीड असेल, यवतमाळ असेल, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव असेल, यांसारख्या जिल्ह्यांमध्ये आज सर्वात अगोदर पैसे येतील. उर्वरित जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होतील. उर्वरित जिल्ह्यांमध्ये परवा दिवशी पैसे सुद्धा वाटप होणार आहेत. म्हणजेच 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते आणि त्याप्रमाणे निधी वाटपाला मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे. तर बघा, या ठिकाणी आपण माहिती बघितली आहे. आता या ठिकाणी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. तर बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या अगोदर वाटप झाला. ऑक्टोबर महिन्याचा हप्ता 5 ऑक्टोबर पर्यंत वाटप झालेला आहे. आता या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी वाटप होईल अशी माहिती सरकारकडून देण्यात आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणींना या ठिकाणी आचारसंहिता लागू होणार आहे. तर त्या आचारसंहितेच्या अगोदर लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता तर वाटप झालेला आहे. तर आचारसंहितेच्या अगोदर बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता एकत्रितपणे वाटप होईल. म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने तुमची प्रतीक्षा संपून जाणार आहे. तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता आचारसंहितेच्या अगोदर वाटप होईल. आता लवकरच आचारसंहिता लागू होईल आणि या आचारसंहितांमध्ये पैसे वाटप करणं शक्य होत नसतं. त्यामुळे हे पैसे आचारसंहितेच्या अगोदर वाटप होतील. आजपासून लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडण्याची तयारी सुरू झालेली आहे. म्हणजेच आज संकष्ट चतुर्थी आहे, तर आजपासून तयारी सुरू झालेली आहे. लवकरच खात्यामध्ये पैसे वाटप होतील. 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करून ठेवा, जेणेकरून पैसे